नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये मार्केट कशा पद्धतीने कामकाज करू शकतं ते थोडक्यात पाहणार आहे. म्हणजे 3 मार्चपासून 7 मार्चपर्यंत निफ्टी, बँक निफ्टी आणि ओव्हरऑलच मार्केटची दिशा काय असू शकते ते पाहणार आहोत. त्या अगोदर आपण काही महत्त्वाचे फंडामेंटल्स किंवा जी चर्चा सध्याला मार्केटमध्ये चालू आहे ना ती समजून घेऊयात. पहा, आता मी त्या याच्यामध्ये जात नाही आहे की सलग 5 निगेटिव्ह कॅन्डल फॉर्मेशन झालेलं आहे. याविषयी चर्चा मी मागच्या महिन्यामध्येच केलेली होती की जेव्हा 4 निगेटिव्ह बनले होते, त्याच्या अगोदर 3 निगेटिव्ह बनले होते, त्यावेळेसही सांगितलं होतं. पण आता हे थोडं विशेष झालं, म्हणजे फर्स्ट टाईम म्हणू शकता तुम्ही. 1996 नंतर मी टेलिग्राम चॅनलला बहुतेक 4-5 दिवसापूर्वीच हा मेसेज केलेला आहे. आता काय झालं, ही एक विशेष घटना असल्यामुळे जे मार्केटशी रिलेटेड आहेत किंवा मार्केटशी रिलेटेड नसणारे लोकंसुद्धा याविषयी खूप चर्चा झालेली आहे. तुम्हाला आता याच्याविषयी माहिती झालेली असेल की किती फॉल झालेलं होतं. त्यावेळेस जवळजवळ 30-32% फॉल होता. आता आपण 14%च्या आसपास आहोत. म्हणजे जर पर्सेंटेजमध्ये विचार केला तरी या 5 कॅन्डल बनल्या तरीही तेवढं निगेटिव्ह मार्केट नाही आहे. पण विचार करा, आपण 2000 नंतर पहिल्यांदा असं होतं आहे, म्हणजे या सेंचुरीमध्ये फर्स्ट टाईम आपण एवढं निगेटिव्ह बंद होतो आहे, मार्केटवरती प्रेशर आहे. आता ज्या गोष्टीविषयीची चर्चा केली जात नाही ना ते काय आहे, तर या काळामध्ये FISने जवळजवळ या फक्त 5 महिन्याचा काळ करतो आहे, 3.25 लाख करोडचं सेलिंग केलेलं आहे आणि ते कंटिन्यू सेलिंग करतात. कुठेही अजून त्यांच्या बाईंगचे सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. आणि सध्याला मार्केटमध्ये जो मंत्र सगळ्यात जास्त जपला जातो किंवा आपल्याला ऐकायला मिळतो किंवा पाळला जातो तो आहे सेल इंडिया आणि बाय चायना. याच्यामध्ये आता काय फरक पडू शकतो हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. यावरतीच पुढची दिशा अवलंबून असणार आहे. म्हणजे असं होणार नाही बा. आता थोडा विचाराच्या पाठीमागे जाऊ, आपण लेवल डिस्कस करूयातच, लेवल महत्त्वाच्या आहेतच. पण त्या अगोदर हे समजून घ्या की या 5 महिन्यात असं काय घडलं आहे की जे गेल्या 4 वर्षामध्ये घडलं नव्हतं. म्हणजे इथून जी सुरुवात झालेली होती 2020 पासून 2020-21मध्ये जी सुरुवात झालेली आहे तिथे एवढं असं आपण काय चांगलं केलेलं होतं. म्हणजे आपली इकॉनॉमी म्हणा किंवा ओव्हरऑल स्ट्रक्चर म्हणा, काय बदल झालेलं होतं की मार्केटमध्ये कुठेही एक सायझेबल करेक्शन, इथे छोटंसं सोडलं तर सायझेबल करेक्शन कुठेही आलेलं नाही आहे. म्हणजे त्यावेळेससुद्धा फंडामेंटल एवढं काय असं झालं नव्हतं की आपले स्टॉक जे आहेत 2x 3x अगदी काही 10x स्टॉक पोहोचलेले आहेत, असं काहीही झालेलं नव्हतं. तरीही ते वाढलेलं आहे. आणि आता गेल्या 5 महिन्यात एवढं काय खराब झालं आहे का की फंडामेंटल अगदीच तुटलेलं आहे किंवा फंडामेंटल अगदीच वाईट झालेलं आहे, आपल्या कंपन्यांना काहीही करता येत नाही आहे किंवा इकॉनॉमीच पूर्ण खराब झाली आहे. पाहिलं तर बजेटही चांगलं आलेलं आहे. हा GDPचा आकडा नक्कीच थोडाफार कमी झालेला आहे, परंतु तो तेवढा कमी झालेला आहे का की कंटिन्युअस एवढा फॉल आला पाहिजे. हे बाकीच्या गोष्टींपेक्षाही हे सेंटिमेंट आहे, हे लक्षात घ्या की एवढ्या वर्षांमध्ये जे काही बाईंग बनत होतं किंवा जे काही FIचं इन्फ्लो येत होता तो आता थोडाफार बाहेर जात आहे. बाकीची कारणं त्याच्यासाठी नक्कीच आहेत, पण ओव्हरऑल मार्केटच पूर्ण खराब झालेलं आहे किंवा इकॉनॉमी खराब झालेली आहे असं चित्र नाही. किंवा इथे इकॉनॉमी खूपच चांगल्या परिस्थितीत होती असंही नाही आहे आणि इथे खूपच वाईट झालेली अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे जे सध्या चालू आहे ना त्याच्यावरती फोकस करा. जे तुम्हाला चार्ट सांगतोय किंवा जे फंडामेंटल्स सांगतायत किंवा जे टेक्निकल सध्याचं सांगतंय ना त्यावरती फोकस करा. ही जी ट्रेंड लाईन आहे, जे तुम्ही रेग्युलर फॉलो करत असाल ना, तर दिवाळीच्या वेळेस मी ही ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. आणि ही ट्रेंड लाईन नाही आहे ॲक्च्युली, हा काय आहे तर मार्केटचा फ्लो आहे किंवा स्लोप ज्याला म्हणतो. कोणताही चार्ट एका स्लोपवरती काम करत असतो. म्हणजे नेहमी या स्लोपच्या आजूबाजूला, हे त्यावेळेस मी डिस्कस केलेलं आहे, मार्केट काय करत असतं या पद्धतीने कामकाज करत असतं. कधीही तो स्लोप सोडून मार्केट किंवा कोणताही चार्ट जात नाही. मग तो कमोडिटी असू द्यात, इक्विटी असू द्यात, इंडेक्स असू द्यात, करन्सी असू द्यात, या पद्धतीचं कामकाज होत असतं. आणि हे खूप बेसिक आहे मार्केटचं. यावरती खूप वेळा चर्चा होत नाही, कारण का याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड मिळत नाही, याने फक्त तुम्हाला मार्केटची दिशा समजते. म्हणून अशा गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं असतं. आणि आपल्या मार्केटमध्ये काय झालं, ज्यावेळेस 2021 अगोदर याच्या आसपास काम करत होतं, जसं याच्यावरती निघालो ना आपण, इथे एकदा टेस्टचा प्रयत्न झाला, परंतु आता आपण खूप दूर गेलेलो आहे. याचा म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा नाही की डायरेक्ट 17,000 मार्केट आहे, पण काय होऊ शकतं इथे थोडा वेळ कूल ऑफ होईल असं. आणि मग हा स्लोप ज्यावेळेस तुम्हाला पुढे कुठेतरी जाऊन भेटणार आहे, हेही एक तेवढंच महत्त्वाचं आहे. आता लेवलवरती चर्चा करूयात किंवा काय सध्याला घडते त्यावरती चर्चा करूयात. अजूनही ते सेंटिमेंट आहे की सेल इंडिया बाय चायना, आपल्याकडनं पैसा निघतोय तो तिकडे जातोय, त्याचं कारणही तसंच आहे. बरं, बाकी FIs का आपल्याकडनं पैसा काढतायत, बाकीची कारणं जरी असली तरी एक लक्षात ठेवा, जरी आपल्या मार्केटमध्ये एक चांगली इन्क्रीमेंट पाहायला मिळालं ना, तर त्या तुलनेमध्ये डॉलरचा जो काही आहे तो आपल्याला तिकडे त्यांना लॉस होताना पाहायला मिळतो. म्हणजे जेवढा पैसा घेऊन येत आहेत इथे प्रॉफिट कमवत आहेत आणि आलेला प्रॉफिट हा तो कन्व्हर्जनमध्येच त्यांचा जातो आहे, तेही एक महत्त्वाचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ट्रम्प तात्यांनी खूपच, म्हणजे जे आले होते त्यानंतर बऱ्याच जणांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती. कदाचित त्यांनी अमेरिकेसाठी त्या अपेक्षा फुलफिलही करत असतील, परंतु बाकीच्या देशांसाठी अजूनही आपल्याला एप्रिलमध्ये रेसिप्रोकल जो
टॅक्स आहे ना त्याला सामोरं जायचं आहे. याच्यामध्ये ते काय करणार आहे, आपण जेवढा टॅक्स लावतो आणि आपण अमेरिकन जे पदार्थ आहेत किंवा वस्तू आहेत त्यांना सगळ्यात जास्त टॅक्स लावतो. जर तेवढाच टॅक्स आपल्याला लागला तर आपल्याला तिथे आपल्या वस्तू महाग होतील, मग त्यांच्यामुळे सेल जे आहे ते कमी होऊ शकतं आणि त्याचा परिणाम ओव्हरऑल इकॉनॉमीवरती पाहायला मिळू शकतो. बरं, आता त्याचा किती इम्पॅक्ट होऊ शकतो हेही पाहणं महत्त्वाचं आहे. मी मुद्दामून मंथली विषयावरती चर्चा करतोय कारण की आपण नवीन महिन्यामध्ये प्रवेश करतोय. वीकली लेवल तर आपण चर्चा करूयात. आता काय होऊ शकतं, या ज्या प्राईज आहेत ना ते मार्केट अगोदरच डिस्काउंट करत असतं. मार्केटला या गोष्टी अगोदरच समजलेल्या असतात. म्हणजे हा जो फॉल आहे, आता जर रेसिप्रोकल टॅक्स लागला ना काही फरक पडणार नाही जास्त. मार्केट इथे थोडा वेळ सस्टेन करू शकतं आणि वरती येऊ शकतं किंवा ज्या काही महत्त्वाचे लेवल आहेत आपण पुढे डिस्कस करणार आहोत. खूपच आता काही निगेटिव्ह आलं कारण का ट्रम्प बोलतात आणि ते करत चाललेले आहेत, जे बोलत आहेत ते करत चाललेले आहेत. म्हणजे चायनाबरोबर झालं किंवा आता काल परवा तुम्ही पाहिलं असेल त्यांचं युक्रेन म्हणजे जेलेन्स्की जे आहे त्यांच्याबरोबर काय झालं ते तुम्ही पाहिलं असेल किंवा रशियाच्या बाजूने जरा फार झुकलेले वाटतं तर तेही पाहिलं असेल. त्याचा आता सगळं कॅश इन होत आहे मार्केटमध्ये लगेचच. आता बाकीच्या ग्लोबल मार्केटमध्ये चांगली परिस्थिती आहे, आपण वाईट आहोत गेल्या 4-5 महिन्यांपासून. तर त्याचा परिणाम काय आहे, असं नाही आहे की आपल्याकडे खूप वाईट झाले, पण आपलेच अगोदरचे खूप मोठे प्रॉब्लेम होते. स्टॉकचं व्हॅल्युएशन जे होतं ना फंडामेंटलपेक्षा स्टॉक खूप वरती पोहोचलेले होते. आता ते स्टॉक सगळे त्या फंडामेंटलला जस्टिफाय करत आहेत, म्हणजे तिथे पोहोचत आहेत. म्हणून म्हणजे जरी निफ्टी तुम्हाला 14% दिसत असली ना, तुम्ही जाऊन काही स्टॉक करा. निफ्टी 14 आहे, बँक निफ्टीच्या आसपास आहे, मिड कॅप स्मॉल कॅप थोडं जास्त आहे, पण काही स्टॉक आहेत ना ते अगदी 50%, 60%, 70%चा फॉल आपण त्या स्टॉकमध्ये पाहिलेला आहे. का तर ते फंडामेंटलपेक्षा खूप वरती पोहोचलेले होते. हे अगोदर समजून घ्या आणि मग तुम्ही डिसिजन घ्या की आपल्याला आता नवीन बाईंगची संधी आहे का, तर नक्कीच आहे. आता तुम्ही नवीन इन्व्हेस्टमेंटसाठीचा विचार करू शकता आणि सगळ्यांचे पोर्टफोलिओ रेटमध्ये आहेत. फक्त जे सांगतायत ना की आमचं नाही आहे वगैरे, तर ते तुम्ही समजून जा की काय परिस्थिती आहे. या 4-5 महिन्यांमध्ये इन्व्हेस्टेड असणारे किंवा अगदी इलेक्शनपासून ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे ना त्यांचे पोर्टफोलिओ लॉसमध्ये सध्याला चालू आहेत इलेक्शन नंतर किंवा इलेक्शनच्या आजूबाजूला ज्यांनी. कारण निफ्टी जरी तिथे असले ना तरी ओव्हरऑल स्टॉकमध्ये खूप पद्धतीने फॉल होताना पाहायला मिळाला. फक्त एक उदाहरण देऊन सांगतो, मग बाकी आपण लेवल अगदी 2 ते 3 मिनिटात डिस्कस करूयात. शुक्रवारचं जर तुम्ही कामकाज पाहिलं ना निफ्टीमध्ये एक चांगला फॉल आहे, पण त्याच वेळेस मोठे जे निफ्टीचे दिग्गज म्हणतो आपण त्यांना ते आहेत HDFC बँक आणि रिलायन्स, दोन्हीही पॉझिटिव्ह होते, हे लक्षात घ्या. तरीही मार्केटमध्ये जवळजवळ 400-450 पॉईंटचा फॉल आपण पाहिलेला आहे. बऱ्याच वेळा या पद्धतीने मॅनेज केलं जातं. जर हे दोन्ही निगेटिव्ह असते ना तर निफ्टी तिच्या लाईफ टाईममधला सगळ्यात मोठा वन डेचा फॉल, इव्हेंटचं जर गोष्ट सोडून दिली, इलेक्शनचं होतं किंवा बाकीचे इव्हेंट, तर मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळालेला असतं. बाकीच्या गोष्टी समजून घ्या. बाकीचे मी आता चर्चा करत नाही, तुम्ही बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायलाच मिळत असेल की काय झालं 96 त्याच्यानंतर. बरं तेही एक समजून घ्या. 96 ज्यावेळेस 5 टाईम आपण निगेटिव्ह होतो ना त्यानंतरच्या पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण रिकवर झालो होऊन त्याच्यावरती पोहोचलो होतो. तर ते एकदा जाऊन तुम्ही चेक करा. आता महत्त्वाचं काय आहे, लेवलवरती चर्चा करूयात. विकली ज्या लेवल आहेत त्या समजून घेऊया. आता याविषयी चर्चा आपली खूप वेळा झालेली आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही रेग्युलर पाहत असाल आपलं चॅनल, तर त्याही वेळेस इथे जो काही हेड अँड शोल्डर पॅटर्न बनला होता ना त्यावेळेसही डिस्कस करते की 1000 पॉईंट 1200 पॉईंट तर कुठे गेलेलं नाही आहे. माझं जे टार्गेट आहे, आता एक माझा व्ह्यू सांगतो आणि त्यानंतर ज्या लेवल दिसत आहेत त्या पाहूयात. जर मार्केट इथून फिरलं ना तर ते पुन्हा एक संशय मनात ठेवून जाणार आहे. संशय कशा पद्धतीचा की मार्केट या लेवलला टेस्ट करून पुन्हा खाली येऊ शकतं, हा संशय मनात राहणार आहे. मग त्यासाठी बेटर वे काय आहे, जर मार्केटला वरती जायचं असेल तर बेस्ट जी लेवल आहे ती आहे 21,800. राऊंड फिगर सांगतो, प्लस मायनस 50 पॉईंट. तुम्ही लक्षात ठेवा ही लेवल जर टेस्ट होती आहे 21,800 टेस्ट होऊन जर मार्केट वरती जाते ना तर जे काही बाईंगच्या पोझिशन आहेत किंवा ज्या काही महत्त्वाच्या लेवल आहेत, नवीन एंट्री आहेत ना त्या इथे होऊ शकतात. म्युच्युअल फंड असतील किंवा मोठे इन्व्हेस्टर असतील तर तो एक बेस्ट सपोर्ट मार्केटसाठी ठरू शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे माझ्यासाठी मार्केट इथून वरती जाणं, कारण का आता जर तुम्ही पाहिलं तर गिफ्ट निफ्टी पॉझिटिव्ह आहे. बरं काल 10-10:30 वाजेपर्यंत रात्री सगळे निगेटिव्ह होते आणि अचानक पॉझिटिव्ह झालेलं आहे. तर तिकडे जास्त लक्ष देऊ नका. बाकीच्या मार्केटचा आपल्यावरती काही इम्पॅक्ट होत नाही. कदाचित वरती मी डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगतो ते, पण इथून वरती जाणं हे जास्त धोकादायक असणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, इथून वरती जाऊ शकत नाही का, जाऊ शकतं, पण इथून वरती जाणं हे जास्त धोकादायक असणार आहे मार्केटसाठी. मार्केटने ॲटलिस्ट 21,800 टेस्ट करायला पाहिजे आणि मग 21,800 नंतरच्या ज्या लेवल आहेत ती इलेक्शन लो आहे आणि त्याच्यानंतर 20,800 ही लेवल सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमचं इन्व्हेस्टमेंट सुरू करायची आहे किंवा इन्व्हेस्टमेंट करायची आहे, इथे तुम्ही 40% 50% करू शकता आणि मग 1000 पॉईंट अजून सोडून द्या किंवा 1000 पॉईंटमध्ये 2 लेवल असतील, 21,300 आहे आणि 20,800 आहेत. या लेवल मी आत्ताच सांगतो अशाला बघ नाही, या जानेवारीमध्ये सांगितलेले आहेत, तुम्ही ते जाऊन पाहू शकता. तिथे त्या व्हिडिओमध्ये मी या लेवलविषयी चर्चा केलेली आहे. आत्ता ह्या लेवल येणार आहेत का, नाही, या आठवड्यासाठी आपल्याला गरजेचे नाही आहेत. मग या फक्त इन्व्हेस्टर जे आहेत ज्यांना इन्व्हेस्ट करायचे अमाऊंट, जर तुम्हाला 1 लाख करायचे तर इथे 40,000 करा, इथे 20-30 हजार करा आणि इथे 20-30 हजार करा. या पद्धतीने तुम्ही डिसाईड करू शकता. आता या
या आठवड्यासाठीच्या महत्त्वाच्या लेवल आपण पाहूया. आता सगळ्यात महत्त्वाची लेवल ऑब्व्हियसली जिथे आपण उभे आहोत ती आहे आणि सायकोलॉजिकल लेवल आहे 22,000. कितीही नाही म्हटलं तरी सायकोलॉजिकल लेवलचा एक इम्पॅक्ट असतो. अगोदर डाऊन साईडच्या लेवल ज्या आहेत ना त्या डिस्कस करूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे 22,000 म्हणजेच 22,050 ही जी लेवल आहे त्या लेवलच्या नंतर आपलं जे महत्त्वाचं टार्गेट असणार आहे ते असणार आहे 21,800. ती लेवल जर ब्रेक होते 22,000 तर 21,800 आणि 21,800 कोणत्याही कंडिशनमध्ये ब्रेक झालं तर खरं तर आपण 21,300साठी तयार होत आहोत, जो की इलेक्शन डेचा लो आहे. हे लक्षात घ्या, जो की इलेक्शन डेचा लो आहे आपण त्याच्यासाठी तयार होत आहोत. एकदा पुन्हा कन्फर्म करा. ही आहे इलेक्शन वीकची कॅन्डल आणि त्या कॅन्डलचा लो किती आहे तर 21,281. आपण राऊंड फिगर किती पकडली 21,300. तर त्यासाठी तयार होत आहोत. पण आठवड्यासाठी एवढं मोठं टार्गेट ठेवण्यापेक्षा फायनली आपण 21,500 पाहू शकतो. मला नाही वाटत की 21,500ची आवश्यकता पडेल किंवा 21,300ची आवश्यकता पडेल या आठवड्यात तरी कमीत कमी, पण 21,500साठी आपण तयार आहोत हे लक्षात ठेवा. म्हणजे 22,000, 21,800 आणि 21,500. वर्स्ट केस 21,300 आपण पाहणार. अपसाईड कुठे आहे? अपसाईड थोडी अजून कन्फ्युजन आहे. नक्कीच गिफ्ट निफ्टी पॉझिटिव्ह आहे, सगळं आहे. मी काय वाट पाहिल एखादा वीक वरती जाऊ देईल मार्केट आणि जर चांगलं क्लोजिंग येते तरच मी अपसाईड डिरेक्शनल ट्रेडसाठीचा प्लॅन करणार आहे. तर त्या लेवल कोणत्या आहेत महत्त्वाच्या? अपसाईडच्या महत्त्वाची लेवल काय असणार आहे पहिल्यांदा तर 22,320. कोणत्याही कंडिशनमध्ये लक्षात घ्या, कोणत्याही कंडिशनमध्ये वन डे क्लोजिंग जर याच्यावरती येत नाही, हे लक्षात ठेवा. किती वन डे क्लोज जर 22,320च्या वरती येत नाही तोपर्यंत मी डायरेक्शनल बाय करणारच नाही, हे लक्षात ठेवायचे तुम्ही. म्हणजे काही होऊ द्यात, कितीही पॉझिटिव्ह न्यूज असू द्यात, काही असू द्यात, याच्यावरती एक दिवसाचं जोपर्यंत क्लोजिंग येत नाही तोपर्यंत आपण बाईंगचा विचार करायचा नाही. हां, इंट्राडेमध्ये संधी मिळणार आहे. इंट्राडेमध्ये या पद्धतीने मी वीकली अनालिसिस सांगतोय, त्याच्यामुळे जे टाईम फ्रेम आहे किंवा तुमचं होल्डिंग पिरियड आहे तो त्या पद्धतीने असला पाहिजे. म्हणून 22,320च्या वरती बंद झालो. हां, मग त्याच्यानंतर तुमची जी लेवल येते ती आहे 22,480, 520. मोठ्या लेवल नाही आहेत वरती. 480, 520 आणि त्यानंतर मग आपण 700पर्यंतचा प्रवास सुद्धा पाहू शकतो. या आठवड्यामध्ये 700 जाणं खूप डिफिकल्ट आहे. मोठ्या कॅन्डल बनलेले आहेत, पण कारण का जे फसलेले आहेत ना, मार्केट काय होईल, जे वरती येईल ना, जे फसलेले आहेत ते सेलिंग सुरू करतील. किंवा एक फोमो नावाचा प्रकार तुम्ही ऐकला असेल. बऱ्याच जणांना वाटत असेल या 3 कॅन्डलमध्ये आम्हाला संधीच मिळालेली नाही आहे, आम्हाला संधी मिळालेली नाही असं वाटणारे काय करू शकतात, जसं मार्केटवरती आहे अजून सेलिंग प्रेशर क्रिएट करतील. त्याच्यामुळे खूप डिफिकल्ट असणार आहे. 700 तर मी खूप याच्यासाठी सांगितलं आहे, पण त्याच्यामध्ये प्रत्येक 50-100 पॉईंटवरती तुम्हाला रेजिस्टन्स फेस करावे लागणार आहेत. त्याच्यामुळे 22,000 ब्रेक झाल्याच्यानंतर डेफिनेटली डाऊन साईड 21,800 आहे. 21,500, 21,300साठी आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. मागच्या आठवड्यामध्ये जी चर्चा केलेली होती ना, तुम्ही जाऊन एकदा व्हिडिओ चेक करा. मी याच पद्धतीची कॅन्डल ड्रॉ केली. जर याचा लो ब्रेक होतोय आणि ती लेवल होती आपली 22,750. कसे कोणत्याही परिस्थितीत 22,750 ब्रेक झालं तर एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. 4 दिवसाचा आठवडा होता, पण जसं ब्रेक झालं मार्केटने काय केलं, एक्सपायरीला होल्ड केलं. त्याच्या अगोदर 2 दिवस सगळ्यांना परेशान केलं आणि बऱ्याच जणांना वाटलं की आता इथे सपोर्ट घेऊन मार्केट वरती जाणार. जसे नवीन बाईंग पोझिशन खूप जास्त बनल्या ना, मार्केटने एक शार्प कॅन्डल बनवली आणि शुक्रवारच्या कोणीतरी कमेंटमध्ये सांगितलं किंवा मलाही मेसेज केला की शुक्रवारी हे मी डिस्कस केलेलं होतं की ज्या बाजूला ब्रेक होतं ना त्या बाजूला पूर्ण दिवसभर आपल्याला मार्केटमध्ये फॉल पाहायला मिळतो आणि काल तसंच झालं. शुक्रवारी खूप चांगला फॉल आपण पाहिले, ते डेलीमध्ये चर्चा करूयात आपण. आता बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये बँक निफ्टी अजूनही होल्ड करून आहे, हे लक्षात घ्या. शुक्रवारचं कामकाज असू द्यात किंवा इतर कामकाज होल्ड आहे. मग बँक निफ्टीसाठी ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ही लेवल जी आहे ना ती त्या लेवलला ब्रेक केल्याशिवाय निफ्टीमध्ये फॉल येणार नाही आहे. ती लेवल येऊ शकते 47,800च्या आसपास. मग आत्ता आपण आहोत 48,300. इथून जवळजवळ 500 पॉईंट तुम्हाला कन्फर्मेशन मिळणार नाही आहे मोठ्या फॉलचं. आणि जर ते कन्फर्मेशन मिळालं ना तर याच्यासाठी म्हणजे 46,500 खूप दिवसांपासून मी त्या लेवलची चर्चा करतोय. अगदी याच्या खाली निघाल्यापासून चर्चा करतोय. मार्केटने पुन्हा रिटेस्ट केलेलं आहे. तिथेही मी टेलिग्रामला स्क्रीनशॉट पाठवलेले आहे की कशा पद्धतीने चार्ट बिहेव करतोय. व्हिडिओ थोडा मोठा होतोय म्हणून मी अगदी थोडक्यात सांगत होतो. जर 47,800 ब्रेक झालं ना तर एक मोठा फॉल आपण मार्केटमध्ये पाहू शकतो. त्यानंतर 47,350 ही लेवल आहे. 47,000 ही राऊंड फिगर आहे. प्लस मायनस तुम्ही थोडंफार करा. 46,800 आणि 46,500पर्यंतचा प्रवास आपण या आठवड्यामध्येच पाहू शकतो जर ही लेवल ब्रेक होताना पाहायला मिळते. अपसाईड थोडी डिफिकल्ट आहे, पण जर या पद्धतीचं एक डबल बॉटम फॉर्मेशन मार्केटला बनवायचं असेल तर ही लेवल ब्रेक होता कामा नये. मग जर इथून वरती जाताना दिसतंय या कॅन्डलचा हाय ब्रेक होतोय तर आपण एक चांगली अपसाईडचा विचार करू शकतो. तो तुम्हाला 48,800च्या वरती जसं क्लोजिंग येईल, लक्षात घ्या 48,800च्या वरती वन डे क्लोजिंग पाहिजे, त्याच्यावरती तुम्ही थोडाफार विचार करू शकता. मग त्यानंतर 49,200 आहेत, 49,500-600 आहे, 49,900 आहे आणि 50,200 आहे. या टार्गेटसाठी आपण प्लॅन करू शकतो. जास्त एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करू नका. अपसाईडला अजूनही थोडं सावध राहा. 1-2 दिवस जाऊ द्यात चांगले क्लोजिंगचे, स्ट्रॉंग क्लोजिंग होतं आणि नवीन लेवल किंवा नवीन काही ब्रेकआउट या पद्धतीने मार्केट क्लोज होतं आहे, अशा पद्धतीने एखादा ब्रेकआउट क्रिएट करतो आहे.
तरच अपसाईडचा विचार करा, अजून करू नका. आणि जे काही चर्चा होत आहेत की 30 वर्षानंतर 50 वर्षानंतर 28 वर्षानंतर असं झालं तसं झालं, त्याच्याकडे थोडं कानाडोळा करा आणि त्याच्या बॅकस्टोरीला जाऊन पहा की काय झालं गेल्या 4 वर्षांमध्ये मार्केटमध्ये असं काय चांगलं होतं की एवढं मोठे रिटर्न मिळाले. त्यावरती मी सविस्तर व्हिडिओ घेईल, मला सध्याला वेळ नाही आहे, त्याच्यामुळे मी एकाच व्हिडिओमध्ये हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की असं काय घडलं की त्या 4 वर्षामध्ये मार्केटमध्ये खूप मोठा बूम आला आणि असं काय घडते की आता गेल्या 5 महिन्यांमध्ये खूप निगेटिव्ह सेंटिमेंट मार्केटविषयी तयार झालेले आहेत. तर ते एकदा चेक करा, दोन्ही पॅरामीटर समोर ठेवून एकदा चेक करून पहा, तुमच्या आपोआप लक्षात येईल की मार्केट स्वतःला प्राइस इन करत आहे. कधीही मार्केट फंडामेंटलच्या खूप जास्त पुढे धावू शकत नाही किंवा खूप जास्त खाली राहू शकत नाही. मग गेल्या 4 वर्षाचे फंडामेंटल आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये आत्ताच्या 1-1.5 वर्षापासूनचे फंडामेंटल काय जास्त फरक आहे आणि लेवल्समध्ये काय जास्त फरक आहे एकदा तुम्ही चेक करून पहा. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, त्याबद्दल क्षमस्व. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.